चला काय बघायचं आपल्याला, पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज. बघा आता क्वेश्चन नंबर फर्स्ट, आपण बेसिक पासून पुढे चालणार आहोत. बेसिक. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक, त्याच्यामध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची काय पाहिली, बेरीज. आता सिंपल जर मी तुम्हाला इक्वेशन दिलं 3.4/5, काय दिलं इक्वेशन मी तुम्हाला 3.4/5, आपल्याला पूर्ण बेसिक पासून ऑल चॅप्टर ऑल एक्झाम्पल पाहिजे आहेत. तर बघा ह्याला सोडवायचं कसं, हे छेद तुम्हाला इथे किती दिसतोय 5, मग ह्या छेदाला जसाला तसं ठेवायचं 5ला. पुढे ह्या दोघांचा गुणाकार करायचा. बघा कोणत्या, ह्या दोघांचा. 5 त्रिक 15, 15 मध्ये इथं जेवढी संख्या दिसती का ती संख्या मिसळायची, म्हणजे 5 त्रिक 15, 15 4 19, राईट. परत अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ, आपण बेसिक पासून गेलो होता. पुढे आपल्याला हे सुद्धा एक्झाम्पल कसं सोडवायचे ते पाहिजे, जसं की 2.3/4 अधिक 2.3/5 अधिक 3.2/4 अधिक 5.2/6, हे सुद्धा एक्झाम्पल कसं सोडवायचं आपल्याला तिथपर्यंत जायचंय. मी बेसिक का घेलोय, कारण की तुम्हाला हे जर आलं तर तुम्हाला हे समजणार आहे, नसता काहीच समजणार नाही. बघा पुढे 4.2/3, आता ह्याला सोडवायचं तुम्हाला 4.2/3. बघा 3 जसाला तसे लिहून घ्या बरं, आणि ह्या दोघांचा गुणाकार करा. 3 चौक 12, 12 2 14. ओके, भाग जात असेल तर भाग घाला जात आहे. आता सिंपल हे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. किंवा अजून एक क्वेश्चन नंबर 3 घेतो मी. बघा 6 7 8 बरोबर. छेद काय करा, जसाला तसा ठेवा. 8 आणि 6चा काय करायचं तुम्हाला इथे गुणाकार. 8 आणि 6चा काय करायचं तुम्हाला, 8 आणि 6चा काय करायचं तुम्हाला गुणाकार करायचा. 8 सकून 48, 48 आणि 7 किती येतील 55 येतात का बघा. 48 आणि 7 55, मग इथं किती लिहून टाकताय तुम्ही 55. ओके, या आता सिंपल आपण आपल्या मेन एक्झाम्पल कडे येऊ. सिंपल आपण आपल्या मेन एक्झाम्पल कडे येऊ. बघा हे जर तुम्हाला बेसिक आला असेल तर तुम्हाला ते एक्झाम्पल ॲज इट इज समजतील. तर बघा मी जर तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं 2.3/4 अधिक 2.3/4 अधिक 2.3/4 अधिक 2.3/4. ओके, तुम्हाला हे एक्झाम्पल लिहायचं आहे. एकच मिनिट, जरा चमकते का बघू द्या मला. ते खाली गेले, खूप चमकायले, खाली घेते. बघा आता ह्याला आपल्याला सोडवायचं आहे. ह्याला काय करायचं आपल्याला सोडवायचं आहे. बघा आता ह्याला सोडवताना कसं तुम्ही छेद काय करायचं आपल्याला ॲज इट इज ठेवायचा, म्हणजे जसाला तसा. परत 4 2 8 आणि 3 11 अधिक 4 जसाला तसे ठेवा. 4 2 8 8 आणि 3 11 अधिक, व्यवस्थित लक्ष द्या, 4 जसाला तसे ठेवा. 4 2 8 8 आणि 3 11 अधिक 4 जसाला तसे ठेवा. 4 2 8 8 आणि 3 11. आता ह्याचा एक गट करा आणि ह्याचा एक गट करा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज करण्यासाठी. बघा इथं बेस कसा आहे सेम, म्हणजे 4 जसाला तसे बेस सेम. बेस जर सेम असेल तर वर्गांची काय करतात आपण, बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. मग 11 आणि 11 किती हो 22 अधिक बेस कसा आहे सेम, एकदाच ठेवा. 11 आणि 11 किती 22. आता परत बेस कसा आला सेम, एकदाच घ्या. 22 आणि 22 44. परत 4 ने 44 ला भागा, उत्तर येईल तुम्हाला 11. काय अडचण, पुढे या. आता ह्या एक्झाम्पलला सोडवायचं कसं, आता हे जरा अवघड जाणार बघा तुम्हाला. हे तर बेस सेम होता म्हणून आपलं एवढं सोपं आलंय, पण ह्याला बेस सेम नाही.
बघा आता त्याला सोडवायचं कसं बघा. इथे 4 जसाला तसे ठेवा, 4 2 8 8 आणि 3 11 अधिक 5 जसाला तसे ठेवा, 5 2 10 आणि 3 13 अधिक 4 जसाला तसे ठेवा, 4 त्रिक 12 आणि 2 4 त्रिक 12 आणि 2 14 अधिक 6 जसाला तसे ठेवा. मी इथं काय करतो माहिती का, इथं 6 ऐवजी 5 घेतो इथं. इथे 5 जसाला तसे 5 5 25 आणि 2 ओके. आता इथे एक 4 आणि इथे एक 4 घ्या, इथे एक 5 आणि इथे एक 5 आहे. 4 4 च्या संख्या एका साईडला घ्या आणि 5 5 च्या संख्या एका साईडला. मग बघा हे इथं 11 छेदस्थानी 4 अधिक इकडं 14 छेदस्थानी 4 परत अधिक 13 छेदस्थानी 5 अधिक 27 छेदस्थानी 5. काय अडचण. आता 2 2 चे गट करा, ह्याचा 1 2 चा गट आणि ह्याचा 1 2 चा गट. इथून काय सेम आहे, बेस कसा आहे सेम आहे, एकदाच ठेवा. बेस सेम असेल तर एकदाच ठेवायचं आणि वरलांची बेरीज करायची. आता बेस सेम नसल्यावर कसं करायचं ते सुद्धा पुढे आपण सांगणार आहे. बघा बेस सेम आहे, 4 आणि 4 4 एकदाच ठेवा. 14 आणि 11 किती हो 25 अधिकला अधिक परत 5 5 इथं बेस सेम आहे, एकदाच ठेवा. 27 आणि 13 40 बेस सेम आहे का आता नाही. आता बेस सेम करून घ्यायचा. बघा तुम्हाला माहिती बेस सेम कसं करायचं. बघा बेस सेम करण्यासाठी खाल्ल्यांचा काय करायचा, 4 पंचे 20 25 पाचा 125 आणि 40 गुणिले 4 160 म्हणजे छेदात काय येणार 20. 125 अधिक 160 285. एवढ्या पद्धतीने एवढ्या सोप्या पद्धतीने गणित करायचं. ओके. आता अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ. जसं की उदाहरणार्थ बघा, जसं की उदाहरणार्थ मी काय करतो इथले अंक चेंज करतो. ओके. जसं की उदाहरणार्थ आता बेस सेम नाही असं घेऊ आपण. इथे घेतो मी 5 आणि इथे घेतो मी 6. आता बघा इथं 4 जसाला तसे लिहा, 4 2 8 आणि 3 11 अधिक 4 जसाला तसे 4 2 8 आणि 3 11 अधिक हे 5 जसाला तसे 5 2 10 10 आणि 3 13 10 आणि 3 13 अधिक 6 जसाला तसे 6 2 12 आणि 3 15. बेस इथं सेम आलाय का नाही, पण इथं बेस कसा आलाय सेम. बेस सेम आल्यावर एकदाच 11 11 22 अधिक आता इथं बेस सेम नाही आहे, मग बेस सेम करून घ्यावं लागेल ना. मग 5 क 30 13 सकून 78 अधिक 15 5 75 परत इथं 22 छेदस्थानी 4 जसाला तसे अधिक 30 लिहून टाका हे जसाला तसे. पुन्हा 78 अधिक 75 8 5 3 हातचा 1 7 7 14 1 15 153. बेस सेम आहे का नाही. बेस सेम करून घ्या. बेस सम करण्यासाठी 4 आणि 30 चा गुणाकार करा. बेस सेम करण्यासाठी पाया समान करण्यासाठी 4 ते 12 120 30 गुणिले 22 अधिकला अधिक जसाला तसं ह्याचा ह्याचा गुणाकार केला इकडे लिहायचा आणि ह्याचा ह्याचा गुणाकार केला इकडे. ओके. म्हणजे उत्तर येईल तुम्हाला 120 इथे लिहून टाका. 660 अधिक 612 किती 1212. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊन पाहू. बघा कसं सोडवायचे त्याला सुद्धा सांगतो मी. आता सगळ्या संख्या आपल्याला इथं काय करायच्या डिफरंट घ्यायच्या. तर सगळ्या संख्या काय करायच्या डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या घ्यायच्या. बघा आता मी समजा इथं घेतलं 3 4 6. आता खाली बेस कसा आलाय वेगवेगळा. बघा ह्याला सोडवायचं कसं. आता इथं 3 जसाला तसे लिहा 3 2 6 3 9 अधिक 4 जसाला तसे 4 2 8 आणि 3 11 अधिक 6 जसाला तसे 6 त्रिक 18 आणि 2 20 अधिक 5 जसाला तसे 5 5 25 आणि 2 27. ह्याचा एक गट करा ह्याचा एक गट करा. इथे बेस सेम आहे का पहिल्याच्यात नाही. 4 त्रिक 12 करा 9 चौक 36 11 त्रिक 33 अधिकला अधिक पुन्हा इथं बेस सेम नाही म्हणजे 6 पंचे 30
विसा पंचे 100 अधिक 27 गुणिले 6 बरोबर आहे का 27 सकून 62 नीचे म्हणजे 162. पुढे बघा आता त्याला सोडवायचं आपल्याला पुढे. आता 12 जसाला तसे परत 36 आणि 33 अधिक 30 जसाला तसे परत 100 आणि 162 200 परत डेसिमल आला का नाही मग 30 गुणिले 12 करा 360 पुन्हा 69 गुणिले 30 बरोबर आहे का बघा उत्तर चुकून गेलं. पुन्हा 12 गुणिले 262 12 गुणिले 200 12 दोन्ही 24 हातचा आला 2 12 सकून 72 72 आणि 2 74 हातचा आले 7 12 2 24 आणि 7 31 बरोबर आहे 31 वाटरे. आता दोघांची बेरीज करा 360 जसाला तसं राहू द्या. ओके दोघांची बेरीज किती आहे इथं 4 अधिक 0 4 4 अधिक 7 आणि 4 11 हातचाला 1 1 आणि 1 2 3 आणि 2 5 बघा एवढं बरोबर आहे का आपलं. या पद्धतीने तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज करायची आहे. पुढल्या लेक्चरमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी पाहणार आहोत. ओके लिहून घ्या होमवर्क लागेल.